हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर स्नेहा संगा फ्रॉम SPM पॉलिटेक्निक कॉलेज कुमटे. आता आपण सेकंड सेमिस्टरला मूव्ह करत आहोत. तर सेकंड सेमिस्टरला आपल्याला 3 टॉपिक्स आहेत. पहिला आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आणि दुसरा आहे त्यामध्ये टाईप्स ऑफ मोशन. तिसरा टॉपिक आहे फोटो इलेक्ट्रिसिटी, एक्सरेज अँड लेझर्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेस म्हणजे काय व त्याचे टाईप्स काय आहेत ते बघणार आहोत. स्ट्रेस मीन्स हेडेकवाला स्ट्रेस नव्हे, तर फिजिक्समध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन व त्याचे टाईप्स काय आहेत ते बघणार आहोत. मग एक्झॅक्टली स्ट्रेस म्हणजे काय, त्याच्यासाठी आपण सिलेंड्रिकल शाफ्ट किंवा एक क्यूब पण कन्सिडर करू शकतो. तर इथं आपण एक क्यूब म्हणजेच ठोकळा कन्सिडर केलो, तर त्याचा आहे क्रॉस सेक्शन आपण पिवळ्या कलरने दर्शविलो. त्याच्या दोन्ही साईडला म्हणजे क्रॉस सेक्शनच्या दोन्ही साईडला पार्टिकल्स असणार म्हणजेच मॉलिक्युल्स असणार. तर इथं आपण खूप मॉलिक्युलपैकी फक्त आणि फक्त 3 मॉलिक्युल्स कन्सिडर केलो. तर आपण ह्या क्रॉस सेक्शनच्या भोवती फक्त 3 सेट ऑफ मॉलिक्युल्स कन्सिडर केलो. जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स ह्याला अप्लाय करू, फोर्सचं डायरेक्शन तुम्ही बघू शकता, ॲरोनी दर्शवलेलं आहे. ठीक आहे, जेव्हा आपण त्याला फोर्स अप्लाय करू तर तेव्हा तिथे कंप्रेस होईल. अगोदर कसं होतं, तो एकदम नॉर्मल होता आणि जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलो तर तिथे कंप्रेशन झाला म्हणजे मॉलिक्युल्स एकमेकाला जवळीक आले. फोर्स अप्लाय केल्याने मॉलिक्युल्स जवळ आल्यामुळे मॉलिक्युल्स एकमेकांना रिपेल करणार. मग जेव्हा आपण एक एक सेट ऑफ मॉलिक्युल्सला बघायला जाऊ तर पहिला सेट ऑफ मॉलिक्युल्सला फोर्स एकमेकांना रिपेल करणार, दुसरा सेट पण एकमेकांना फोर्स हे रिपेल करणार आणि तिसऱ्या सेटला पण फोर्स एकमेकांशी रिपेल करणार. तर ह्या सिच्युएशनला फोर्स हे F1, F2, F3 ह्या क्रॉस सेक्शनमध्ये अप टू F3, F4, F5 किती पण ह्या क्रॉस सेक्शनमध्ये फोर्सेस असणार तर ते एकमेकांशी रिपेल करणार. मग जेव्हा आपण हे सगळ्या फोर्सला एकत्र आणू तर आपल्याला एक कॉमन फोर्स मिळतो, तो म्हणजेच F. तर ह्या क्रॉस सेक्शनला आपल्याला टोटल फोर्स हे F मिळतो आणि बाकी सगळे जे काही छोटे छोटे फोर्सेस आहेत F1, F2, F3 ह्या सगळ्यांचं ॲडिशन म्हणजेच कॉमन F. मग F1, F2, F3 ह्या सगळ्यांचं ॲडिशन म्हणजेच इंटरनल फोर्स ऑफ रेस्टिट्यूशन असं ह्याला म्हणतात. इथे तुम्ही पाहू शकता जो बाहेरून फोर्स अप्लाय होतो सॉलिडला, क्यूबला, तर तो झाला एक्सटर्नल फोर्स आणि आतमधले जे F1, F2, F3 चे फोर्सेस आहेत ते आहेत इंटरनल फोर्स. मग ह्यालाच आपण इंटरनल फोर्स ऑफ रेस्टिट्यूशन असं म्हणतो. आता रेस्टिट्यूशन का? कारण ह्याच्यात कॅपॅसिटी आहे. ह्या ब्लॉकला रेस्टिट्यूट करायचा, अर्थात डिफॉर्मच्या फॉर्ममध्ये हे आलेला होता. ह्या डिफॉर्मच्या फॉर्महून प्रिव्हियस फॉर्ममध्ये आणायचा ताकद ह्या F1, F2, F3 ह्या फोर्सेसना जोडल्यावर हे सगळे ब्लॉक्स आपल्या इनिशियल साईजला म्हणजेच शेप किंवा व्हॉल्यूमला रिगेन करण्यास मदत करतो. सो दॅट्स वाय इट इज रेस्टिट्यूशन फोर्स. रेस्टिट्यूशन अर्थात आपण म्हणू शकतो की हे फोर्स F1, F2, F3 इंटरनल फोर्स हे एक्सटर्नल फोर्सच्या बरोबरीने असतो म्हणजेच सेम असतो. तर आपण म्हणू शकतो की जो सरफेस आहे जिथे फोर्स अप्लाय केला गेला होता त्या सरफेसचा एरिया म्हणजेच कॅपिटल A. म्हणजेच आपण जो क्रॉस सेक्शन एरिया कन्सिडर केलो त्याचा पण एरिया हा Aच होता. जर हे सिमेट्रिकल ब्लॉक असेल तरच. सो ज्या सरफेसवर फोर्स अप्लाय केलो त्या सरफेसचा एरिया हे A आहे आणि स्ट्रेसचं फॉर्म्युला काय आहे? स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच काय? अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. मग याला आपण असं पण म्हणू शकतो की स्ट्रेस इज इक्वल टू इंटरनल फोर्स ऑफ रेस्टिट्यूशन दॅट इज F पर युनिट एरिया ऑफ ए डिफॉर्म्ड बॉडी. हे बॉडी आता डिफॉर्म झालेला आहे. ऑफ ए डिफॉर्म्ड बॉडी इज नोन ॲज स्ट्रेस. मग आता आपण स्ट्रेसचे टाइप्स कुठले कुठले आहेत ते बघू.
बेसिकली स्ट्रेस हे 3 टाईपमध्ये डिवाइड होतो. पहिला आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, दुसरा आहे टँजेन्शियल और शियरिंग स्ट्रेस, आणि तिसरा टाइप आहे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस और हायड्रोस्टॅटिक और हायड्रॉलिक स्ट्रेस. आता लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस हे 2 टाईपमध्ये डिवाइड होतो. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस हे 2 टाईपमध्ये डिवाइड होतो. पहिला आहे टेन्साइल स्ट्रेस आणि दुसरा आहे कंप्रेशनल स्ट्रेस. मग आता आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे एक्झॅक्टली काय असतो ते बघूया. आपल्याकडे 2 ऑब्जेक्ट आहेत. ऑब्जेक्ट म्हणजेच 2 सिलेंडर आहेत. जर एखाद्या वस्तूला इलॉंगेट केला असता, म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टला आपण फोर्स अप्लाय केला असता, तर ते ऑब्जेक्ट इलॉंगेट होत असेल तरी तर तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता की फोर्स हे ज्या डायरेक्शनने आपण अप्लाय करत आहोत त्या डायरेक्शनने ऑब्जेक्ट इलॉंगेट होत असेल तर त्या टाईप ऑफ स्ट्रेसला आपण टेन्साइल स्ट्रेस असं म्हणतो. आणि जर का आपण ऑब्जेक्टला असं फोर्स अप्लाय केला असता तर तो ऑब्जेक्ट कंप्रेस होत असेल तर त्या ऑब्जेक्टला म्हणजे तिथं ॲक्ट होणारा स्ट्रेसला आपण कंप्रेशनल स्ट्रेस असं म्हणतो. फोर्सच्या डायरेक्शनला ऑब्जेक्ट कंप्रेस होत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, कंप्रेशनल स्ट्रेस. आता लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसमध्ये 2 टाईप आहेत, टेन्साइल स्ट्रेस आणि कंप्रेशनल स्ट्रेस. टेन्साइल स्ट्रेस म्हणजे काय, ऑब्जेक्ट इलॉंगेट होतो, म्हणजेच काय फोर्सच्या डायरेक्शनला ऑब्जेक्ट वाढतो. आणि कंप्रेशनल स्ट्रेसमध्ये फोर्सच्या डायरेक्शनने ऑब्जेक्ट कंप्रेस होतो. तर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसमध्ये ऑब्जेक्टचं साईज इन्क्रीज किंवा डिक्रीज होतो. आता लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस काढण्यासाठी आपल्याला एक सरफेस एरियाची गरज लागते. आता ते सरफेस एरिया कुठला असेल, आपण त्या सरफेस एरियाला कन्सिडर करतो की ज्या एरियावरती आपण फोर्स अप्लाय करतो. मग लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे काय, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस टेन्साइल स्ट्रेस असो किंवा कंप्रेशनल स्ट्रेस असो, त्याचं मॅग्निट्यूड इज इक्वल टू अप्लाइड फोर्स. आपण ऑब्जेक्टला कुठे फोर्स अप्लाय करतो त्याचा पर युनिट एरिया, म्हणजेच फोर्स जिथे ॲक्ट होतो त्याचा एरिया. ठीक आहे. मग आता आपण नेक्स्ट टाईप पाहणार आहोत स्ट्रेसमधला, टँजेन्शियल और शियरिंग स्ट्रेस. त्याच्यासाठी आपल्याला एक क्युबॉइडची गरज लागेल. मग ह्या क्युबॉइडचा ग्राउंड जो आहे तो सरफेसला फिक्स आहे, म्हणजे हे मूव होऊ शकत नाही. मग आता आपण क्युबॉइडच्या टॉपला फोर्स ॲक्ट केला असता, फोर्स पण कसा ॲक्ट करायचा, टँजंट असेल, ह्या सरफेसला टँजंट असेल असा फोर्स अप्लाय केला असता. फोर्स ह्या प्रकारे असेल की ऑब्जेक्ट हे अशा टाईपमध्ये शियर होईल. ह्या फोर्समुळे ऑब्जेक्टवरती ह्या फोर्समुळे शियर होतो, तो ऑब्जेक्ट शियर होतो, तर त्याला त्या स्ट्रेसला शियरिंग स्ट्रेस किंवा टँजंट स्ट्रेस असं म्हणतात. आता टँजंट स्ट्रेस का म्हणतात, कारण जो ॲक्ट होणारा फोर्स असतो तो सरफेसला टँजंट आहे, तो फोर्स सरफेसला टँजंट आहे. तसेच ह्याला शियरिंग स्ट्रेस का म्हणतात, कारण ह्या फोर्समुळे ऑब्जेक्ट हा शियर होतो. मग आता हे मोजायचं कसं, आपल्याला माहीत आहे की स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे फोर्स जिथं ॲक्ट होतो त्याचा एरिया. मग इथं शियरिंग स्ट्रेस पण काय येईल, जिथं फोर्स अप्लाय होतो, टँजेन्शियल और शियरिंग स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स, जिथे शियरिंग फोर्स ॲक्ट होतो त्याचा एरिया, फोर्स जिथे ॲक्ट होतो त्याचा एरिया. सो टँजेन्शियल और शियरिंग स्ट्रेस इज इक्वल टू शियरिंग फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. कुठला फोर्स, जिथं टँजंट असतो फोर्स. आता नेक्स्ट आहे हायड्रोस्टॅटिक फोर्स और हायड्रॉलिक स्ट्रेस, ह्यालाच व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस असंही म्हणतात. मग ह्याच्यासाठी आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करणार आहोत. जर का आपण ह्या ऑब्जेक्ट चारी बाजूने सेम प्रेशर अप्लाय केला असता तर त्यावरती ॲक्ट होणारा स्ट्रेस म्हणजेच हायड्रॉलिक स्ट्रेस किंवा हायड्रोस्टॅटिक स्ट्रेस असं आपण त्याला म्हणतो.
हायड्रोस्टॅटिकमुळे ह्याचा व्हॉल्यूम चेंज होतो. कुठलाही ऑब्जेक्ट असो, आपण समजा चारी बाजूला सेम प्रेशर अप्लाय केला असता तर त्या ऑब्जेक्टचा 3 डायमेन्शनलमध्ये चेंज आपल्याला दिसेल. म्हणजेच आपल्याला व्हॉल्यूम कमी झालेला दिसेल, व्हॉल्यूम चेंज झालेला दिसेल. जर आउटेरियर प्रेशर आपण अप्लाय करत असेल तर व्हॉल्यूम कमी होणार. जर का आपण आतून आउटवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला तर तिथे व्हॉल्यूम इन्क्रीज होणार. मग हायड्रॉलिक स्ट्रेस मेजर करण्यासाठी आपण टोटल फोर्स किती लागतो ते जाणून घेतो. त्याला टोटल सरफेस एरिया, त्या ऑब्जेक्टचा टोटल सरफेस एरिया किती आहे ह्याच्याने डिवाइड करतो. एक एक्झाम्पल घेऊया आपण. कुठल्या सिच्युएशनमध्ये आपल्याला हायड्रॉलिक स्ट्रेस मिळतो त्याचा एक आपण एक्झाम्पल बघूया. समजा आपण एक ग्लास कंटेनर घेतलो, त्यामध्ये पाणी आहे आणि त्यामध्ये आपण एक बॉल आतमध्ये टाकलो, तर पाणीच्या स्वतःच्या वेटमुळे चारी बाजूला सेम प्रेशर ॲक्ट होतो. अकॉर्डिंग टू पास्कल लॉ आपल्याला माहीत आहे की जर एखाद्या ऑब्जेक्टला वरून प्रेशर अप्लाय केला असता, पास्कल्स लॉ आपल्याला असं सांगतं की जर वरून आपण प्रेशर अप्लाय केला असता तर चारी बाजूला ते न चेंज होता, कमी न होता आणि बदलत पण नाही, चारी बाजूला इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणजे प्रेशर चारी बाजूला इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो. पण ॲक्च्युली आपण बघायला गेलो तर वरून जेव्हा प्रेशर अप्लाय होतो तर तिथे बॉलच्या टॉप बाजूला आणि बॉलच्या बॉटम बाजूला तुम्हाला स्लाईट डिफरन्स दिसेल. स्लाइटली आपल्याला प्रेशर डिफरन्स तिथे दिसेल. जर का पाणी क्वांटिटी जास्त असेल आणि बॉल हा खूप स्मॉल साईज असेल तर टॉप आणि बॉटममधला डिफरन्स ऑलमोस्ट नेग्लिजिबल असणार. म्हणजे टॉपला आणि बॉटम साईडला एवढं प्रेशर डिफरन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. मग ह्या सिच्युएशनला बॉलला चारी बाजूने सेम प्रेशर अप्लाय होतो. तिथे जो काही स्ट्रेस ॲक्ट होतो त्या स्ट्रेसला हायड्रॉलिक स्ट्रेस किंवा हायड्रोस्टॅटिक स्ट्रेस असं आपण म्हणतो. मग आता आपण सगळ्याचं ओव्हरव्ह्यू एकदा बघूया आणि हे पॉईंट्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहा. स्ट्रेस म्हणजे काय? इट इज अ इंटरनल फोर्स ऑफ रेस्टिट्यूशन पर युनिट एरिया ऑफ ए डिफॉर्म्ड बॉडी. म्हणजे काय? म्हणजे असा फोर्स की जो रिस्टोरिंग फोर्सला अपोज करतो. म्हणजेच काय? एखाद्या सॉलिडला पुन्हा ओरिजिनल पोझिशनमध्ये आणायला अपोज करतो, अशा फोर्सच्या युनिट एरियाला स्ट्रेस असं म्हणतात. मग स्ट्रेसचे 3 टाईप्स आहेत. पहिला आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, ते आपण टेन्साईल स्ट्रेसला जास्त फोकस करणार आहोत. आणि दुसरा आहे शिअरिंग स्ट्रेस आणि तिसरा आहे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस. मग फर्स्ट आहे टेन्साईल स्ट्रेस, म्हणजेच काय? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसमधला टाईप. The stress corresponds to change in length of a body is called as tensile stress. आपण बघितलो काय होणार? लेंथ इलॉंगेट होणार. टेन्साईल स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. मग ह्याचं एसआय युनिट काय आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग CGS काय येणार? डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. मग ह्याचे डायमेन्शन्स काय आहेत? L⁻⁻1, M⁻1 आणि T⁻². एक्झाम्पल्स काय आहेत बघा ह्याचे? रोप क्लाइम्बिंग, म्हणजे इथं फोर्सच्या डायरेक्शन ते इलॉंगेट होत जाणार. बायसिकल चेन, रबर कॉर्ड एक्सेट्रा. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे शिअरिंग स्ट्रेस. द स्ट्रेस करस्पॉन्ड टू चेंज इन अ शेप ऑफ ए बॉडी इज कॉल्ड ॲज शिअरिंग स्ट्रेस. मग शिअरिंग स्ट्रेसचं फॉर्म्युला काय आहे? तिथं टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होतो. टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया, दॅट इज F/A. SI युनिट काय आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. CGS युनिट डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन्स ह्याचे L⁻⁻1, M⁻1 आणि T⁻². मेटल वायर ट्विस्ट केल्याने तिथं शिअरिंग स्ट्रेस ॲक्ट होतो. हे झालं त्याचं एक्झाम्पल. आता नेक्स्ट आहे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस. द स्ट्रेस करस्पॉन्डिंग टू चेंज इट्स व्हॉल्यूम ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजेच काय? इथे चेंज इन प्रेशर होतो आणि चेंज इन प्रेशर आपण DPने दर्शवितो. SI युनिट काय आहेत बघा ह्याचे? सेम न्यूटन पर मीटर स्क्वेअर. CGS युनिट डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि डायमेन्शन्स L⁻⁻1, M⁻1 आणि T⁻². एक्झाम्पल्स काय आहेत? पिस्टन, शॉक ॲब्सॉर्बर, स्पॉन्ज बॉल. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट लेक्चरला स्ट्रेन व त्याचे टाईप्स बघणार आहोत. थँक्यू.